चलते चला ताई ताई चला काय करायचं मागचं? नमस्कार, मी किशोर मुन्ने माणिक, तीर्थक्षेत्र जाम समर्थ. आज श्रीराम जन्मोत्सव सोहळा आणि श्री समर्थ जन्मोत्सव सोहळा यानिमित्त देशभरातून अनेक भाविक भक्त आलेले आहेत. या भाविक भक्तांचे समर्थ रामदास स्वामी आणि श्री प्रभू यांचे दर्शन घेऊन आपल्या जीवन कार्यास पुढं वाटचाल करत असतात. त्यानिमित्त आमच्या गावात मोठी यात्रा भरली आहे आणि अनेक उत्साहाचे लेकरांचे लहान लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी अनेक घसरगुंडी वगैरे वगैरे असे भरपूर खेळायचे साधनं आलेले आहेत आणि इथं पोलीस पथकांचा भरपूर प्रमाणात बंदोबस्त आहे. सकाळपासून किती कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत, काय सांगणार? या जांबेच्या मंदिराला प्राचीन इतिहास आहे. समर्थांच्या घराण्यातलं हे मंदिर आपण मानतो. समर्थांच्या आधी 22 पिढ्या या ठिकाणी या मंदिराची स्थापना झाली आणि समर्थांच्या आधी 22 पिढ्या आणि समर्थांच्या नंतर आज 11 पिढ्या, जवळपास 33 पिढ्यांपासून या रामरायाचा उत्सव रामोपासना आणि सूर्योपासना या ठिकाणी चालू आहे. समर्थांनी घालून दिलेल्या पद्धतीप्रमाणे या संप्रदायाचे सगळेही कार्यक्रम चालतात. चाफळ असो, सज्जनगड असो, समर्थांचे विविध मठ असो, या सगळ्याही संप्रदायाला एक विशिष्ट पद्धत आहे. सकाळच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या शेजारतीपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. यात प्रामुख्याने रामरायाची पूजा आहे, पवमानाचा अभिषेक आहे, गावामध्ये नित्य पालखी आहे. या पालखीचेही मानकरी आहेत. कोणी छत्र धरावं, कोणी चामरं धरावी, कोणी पालखी घ्यावी, सगळेही मान या ठिकाणी साजरे होतात आणि ही मानकरी अतिशय श्रद्धेने हे मान घेऊन ह्या पालखीचा उत्सव हा सकाळ आणि संध्याकाळ 10 दिवस या ठिकाणी चालतो. उत्सव या पालखीनंतर मंदिराला 13 प्रदक्षिणा घातल्या जातात. जे संप्रदायामध्ये समर्थांनी ज्या सगळ्याही देवतांच्या आरत्या केलेल्या आहेत, या 13 देवतांच्या आरत्या या ठिकाणी प्रदक्षिणेच्या माध्यमातून घातल्या जातात आणि मग समर्थांच्या दासबोधातील नवविधा भक्तीचा जो समास आहे, ते दशक आहे, त्या समासाचं वाचन या ठिकाणी रामरायाच्या मंदिरामध्ये केलं जातं, नित्य केलं जातं.
आज रामनवमीचा विशेष उत्सव महोत्सव असल्यामुळे दुपारी 12 वाजता कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी जन्मकाळाचं कीर्तन होईल आणि हजारो भाविक या मंदिराच्या या उत्सवासाठी सहभागी होतील. या उत्सवाची व्यवस्था उत्तम पद्धतीने लागावी या म्हणून बैठक माध्यमातून हजारो स्वयंसेवक या ठिकाणी आले आहेत. यात प्रामुख्याने जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्यातील जवळपास 500 ते 1000 मंडळी या मंदिराच्या आणि या गावातील उत्सवाच्या व्यवस्थेसाठी आली आहेत. अतिशय श्रद्धेने अतिशय भक्तिभावाने ही मंडळी या ठिकाणच्या सगळ्याही व्यवस्था बघतायत. दर्शनाची रांग लावणं असेल, मंदिरामध्ये येण्याचा मार्ग असेल, ती स्वच्छता असेल, भाविकांना योग्य त्या सूचना देणं असेल, त्यांना मार्गदर्शन करणं असेल, अशी सगळी ही विविध कामं अगदी पाणी देण्यापासूनच्या व्यवस्था ही सर्व ही मंडळी करतात. आणि ही एक नाही तर मागच्या काही वर्षापासून या मंडळीने हे सेवेचं व्रत स्वीकारलेलं आहे आणि ती न चुकता या ठिकाणी येऊन ही सेवा करतात. त्यामुळे अतिशय श्रद्धेने अतिशय उत्साहाने हा जांबेतला उत्सव हा साजरा होतो. याला परंपरा 1000 वर्षाची परंपरा आहे. त्यामुळे या परंपरेतला, या पंचक्रोशीतला, संप्रदायाच्या दृष्टीने समर्थांच्या या जन्मभूमीतला हा उत्सव हा आगळा वेगळा आहे. या ठिकाणची उत्सवाची परंपरा आपल्याला माहिती आहेच आहे, पण या ठिकाणच्या मंदिराचं वैभव असं आहे की इथे सीतामैया उजव्या हाताला आहेत. त्यामुळे स्त्री शक्ती सन्मान हा या घराण्याचा हा 1000 वर्षापासूनचा इतिहास आहे. आणि इथे आल्यानंतर या स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून इथल्याही काही छान परंपरा आहे. इथे लग्न झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा लग्न झालेली जोडपं या ठिकाणी येतं तर पहिल्याने पुरुषांनी आपल्या स्त्रीला नमस्कार करायचा आहे. त्या शक्तिरूपामध्ये या ठिकाणी ती माता असल्यामुळे एक छान परंपरा, एक छान उत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे.